हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आज अद्विकाला खायची होती पनीर मटरची भाजी, तर म्हटलं चला आज बनवूया आणि तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया। थोडंसं खोबरं किसून घेतलं, त्याच्यामध्ये 2 कांदे, त्याच्यानंतर 1 टोमॅटो, थोडेसे काजूचे तुकडे, अद्रक लसूण हे सगळं टाकून त्याची छान अशी पेस्ट बनवून घेतली। नंतर त्या पनीरला बघा मी असं तेलामध्ये छान असं शॅलो फ्राय करून घेतलं। राहिलेल्या तेलामध्ये कढीपत्ता टाकला, वाटलेली पेस्ट होती ती सगळी त्याच्यामध्ये टाकून घेतली। त्याला परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर त्याला थोडं थोडं तेल सुटायला लागल्यावरती त्याच्यामध्ये सगळे आपले सुके मसाले टाकायचे, जे की हळद, आपण घरात जो काही घरगुती मसाला वापरतो त्याला आपण चटणी म्हणतो ते, अर्धा चमचा मी काश्मीरी रेड चिली पावडर टाकली, अर्धा चमचा धने पावडर, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं। हे सगळं छान असं परतून घेतलं। त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला एक वाफ दिली। याच्यामध्ये कोणताही बाहेरचा पनीर मसाला वगैरे मी काहीच टाकलं नाही आहे, आपली सोपी साधी घरगुती रेसिपी आहे। वाफ दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे तळलेलं पनीर होतं त्याचे छोटे छोटे तुकडे करून मी ते पनीर त्याच्यामध्ये टाकून घेतलं। वाटाणे टाकले, त्याच पनीरमधले 2 क्यूब्स होते त्यांना मी बारीक मॅश केलं होतं आणि ते पण त्याच्यात टाकून घेतले। गरजेनुसार आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं पाणी टाकायचं आणि वाफ द्यायची। त्यानंतर बघा तयार आहे आपली पनीर आणि मटरची भाजी। कशी झाली आहे नक्की सांगा, आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।